देशातील सर्वाधिक निष्क्रिय मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा टॉपचा नंबर असेल तर देवेंद्र फडणवीस हे लायक व्यक्तींच्या यादीत टॉपवर असतील असे उद्गार बावनकुळे यांनी काढले आहेत। ठाकरे यांनी पवार व काँग्रेस यांना सोबत घेऊन आपला जनाधार संपवला। त्यांच्या सभेला कोणीच जाण्यास तयार नसून या निवडणुकीनंतर ते घरीच बसतील असे पुढे ते म्हणाले। 14 कोटी जनतेचं सर्वेक्षण केलं जगातल्या कुठल्या एजन्सी मार्फत, तर या महाराष्ट्राच्या लायक व्यक्तीच्या यादीमध्ये टॉप क्रमांक 1 वर माननीय देवेंद्र फडणवीस जी असतील। कारण जनतेच्या मनात मुख्यमंत्री म्हणून आणि संवेदनशील नेता म्हणून देवेंद्र फडणवीसांचं नाव जनजनामध्ये आहे। आणि एक दुसरं सर्वेक्षण केलं की या महाराष्ट्रामध्ये नालायक लोकांचं सर्वेक्षण, त्यामुळे सर्वात टॉपवर 1 नंबरवर उद्धव ठाकरे दिसतील। खरं तर उद्धव ठाकरेंच्या लोकप्रियता ही जी कमी झाली आहे, कोणी सभा घ्यायला तयार नाही, त्यांच्या सभेला लोक यायला तयार नाही। उद्धव ठाकरेंना माहिती आहे या लोकसभा निवडणुकीनंतर ते घरी बसणार आहेत। 18 खासदार मोदी यांच्या नेतृत्वात मागच्या वेळी 2019 ला निवडून आले। यावेळी शरद पवारची सोबत आणि काँग्रेस सोबत बसून उद्धव ठाकरेंनी आपला जनाधार संपवला। 18 खासदाराचा नंबर उद्धव ठाकरेंचा दिसणारच नाही आणि त्यामुळे त्यांना भीती वाटू लागली। निवडणुकीमध्ये विकासाचे वचननामे हे जनतेसमोर न मांडता ज्या गोष्टी निरर्थक आहे, महाराष्ट्राच्या जनतेला त्या गोष्टीची गरजच नाही आहे की महाराष्ट्राच्या जनता ज्या गोष्टी अपेक्षित करत नाही आहे, हे झालं ते झालं, टोमणे मारणं। खरं तर कोणी या बाबीला लक्ष देत नाही। जनतेला विकास पाहिजे आहे, शेतकरी शेतमजुरांना काम पाहिजे आहे, शेतकरी शेतमजुराला शेतकऱ्यांना भाव पाहिजे आहे, सोयाबीन कापसाचे प्रश्न सुटले पाहिजे, धानाचे प्रश्न सुटले पाहिजे, हमी भाव मिळाला पाहिजे। जाणता राजे कृषी मंत्री असताना शरद पवारजी ना हमी भाव मिळायचा, ना कधी शेतकऱ्यांना वेळेवर युरिया मिळायचा, ना शेतकऱ्यांना कधी वीज मिळायची, ना शेतकऱ्यांना कधी सोलर पंप मिळायचे। शरद पवारजी कृषी मंत्री असताना हा महाराष्ट्र 10व्या क्रमांकावर ऍग्रीकल्चरमध्ये गेला होता।